मित्रांनो, जेही मुलं क्रिटिकलला गेलेले आहेत किंवा गोल्डनला त्यांचे सब्जेक्ट गेलेले आहेत त्या मुलांसाठी अभ्यासाचा प्रॉपर टाइम टेबल असलेला हा डेडिकेटेड व्हिडिओ मी देतोय. मित्रांनो, आत्ताच फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला, त्याच्यामुळे जे सेकंड इयरला असलेले मुलं क्रिटिकलला गेलेले आहेत आणि ऑलरेडी 10 दिवसांपूर्वी सेकंड इयरचा रिझल्ट लागला होता, तेव्हा थर्ड इयरला असलेले मुलं हे क्रिटिकलला गेले, गोल्डनला गेले. आता त्यांना सेकंड इयर वाल्यांना थर्ड इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयर क्लिअर करावं लागेल. फर्स्ट इयरचे सब्जेक्ट त्यांचे आता गोल्डन क्रिटिकल मध्ये आणि थर्ड इयर वाल्यांना लास्ट इयरला जायला सेकंड इयर क्लिअर करावं लागेल. सो सेकंड इयरचे त्यांचे पण सब्जेक्ट आता क्रिटिकल गोल्डन मध्ये, ते कसे काढायचे, त्याच्यासाठी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय पाहिजे. खूप सारे कॉल आलेले, मला इतके कॉल की मी हैराण झालोय. सो डेडिकेटेड व्हिडिओ टाइम टेबल साठी मी देतोय. हा टाइम टेबल फॉलो करा. दुसरं काय करताय वगैरे सगळं सोडा. तुमचं डोकं चालत नाहीये म्हणून तुम्ही आता चौथ्यांदा विषय देताय. आता मी काय सांगेल ते ऐकणं गरजेचं आहे. का आतापर्यंत स्वतः डोकं लावून तो विषय नाही निघत म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय, हे पहिलं क्लिअर करा. सो ही वेळ आहे आता एक्सपर्टच्या मागे लागण्याची. सो मी इथे तज्ञ आहे त्या विषयातला, तो मी तुम्हाला गायडन्स करणार आहे, तो 100% फॉलो करायचा. त्याच्यावर एखादं तुम्हाला म्हटलं हे असं कसं चालेल, सरांनी हे सांगितलं, हे असं नाही चालणार, हे असं प्रकारे नाही होऊ शकत, हे असंच कर तरच होईल, बिलकुल नाही. मी हजारो पोरांना पास केलंय, मी सांगेल तेच करशील 100% तरच तू पास होशील. त्यामुळे हा डेडिकेटेड व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी क्रिटिकल गोल्डन काढण्यासाठी. सो व्यवस्थित समजून घे, शॉर्ट 5 मिनिटात सांगतो, लक्षात घे. आता किती गोल्डन आहेत, क्रिटिकल आहेत. काही मुलांचा एक विषय गोल्डनला गेला, काहींचे 2 गेले, काहींचे 5-5, काहींचे 7-7 विषय गोल्डनला गेले, क्रिटिकलला गेले. सो त्या सगळ्यांनी प्रॉपरली समजून घ्या. आपले किती पण गोल्डनला विषय असो ते 100% क्लिअर होऊ शकता. फक्त दिलेल्या गोष्टी फॉलो करा. पहिलं, अभ्यासाला वेळ किती लावायचा. ओके, लक्षात घ्या. जेवढे विषय क्रिटिकलला, म्हणजे एकंदरीत कसं असतं, एक सूत्र इंजिनिअरिंगचं, जेवढे विषय आपल्याला या सेमला द्यायचे नाही तेवढा तास अभ्यास झाला पाहिजे. समजा 7 क्रिटिकल आणि 4 रेग्युलरचे द्यायचे, 11 विषय द्यायचे ना, 11 तास अभ्यास झाला पाहिजे. हे बेसिक रूल आहे. पण जनरली 11 तास खूप हुशार मुलाकडनं होईल, सामान्य मुलाकडे एवढा नाही होणार. तो ऍटलिस्ट कमीत कमी क्रिटिकलला विषय म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 तास अभ्यास आणि 1 तास रिव्हिजन, हा फंडा करायचा म्हणजे करायचंच आहे. ज्याचे 2 किंवा 3 विषय क्रिटिकल आहे, 8 तास अभ्यास 1 तास रिव्हिजन, हे करायचं. 100% तू क्लिअर होशील. आता तुझ्या मनात प्रश्न येईल, टाइम कसा काढू वगैरे वगैरे गोष्टी सगळं सांगतो. कॉलेज आणि अभ्यास, आता वेळ कसा काढायचा लक्षात घे. कॉलेजमध्ये 70% जर अटेंडन्स कंपल्सरी असेल, 75%, तर सोमवार मंगळवार बुधवार 3च दिवस कॉलेज कर. शनिवार रविवार कॉलेजला सुट्टी आहे, गुरुवार शुक्रवार बंद करून दे. म्हणजे 4 दिवस तुझ्याकडे फुल डे अवेलेबल राहतील. म्हणजे या 4 दिवसात तू 8 तास अभ्यास आणि 1 तास रिव्हिजन 100% करू शकतो. कारण तुझ्याकडे 12 आपलं झोपणं सोडल्या झाल्यानंतर 12 तास अवेलेबल आहे. 12 तासामध्ये 8 तास अभ्यास, 1 तास रिव्हिजन, म्हणजे 9 तास डेडिकेटेड अभ्यास होऊ शकतो. कॉलेजचे जे दिवस आहे, कॉलेजमध्ये कॉलेज केल्यानंतर नाही होत, कारण कॉलेज दिवसभर केलं थकून जातो माणूस, काही 1-1.5 तास अभ्यास होतो, फेल होशील. असं करता करता हे सेमिस्टर संपून जाईल. कारण या सेमिस्टर मध्येच वायडे होतात. कारण या सेमिस्टर मध्ये हॅकॅथॉन असतात, टेक इव्हेंट असतात, कॉलेज डेज असतात, गॅदरिंग असतात, याच्यात हे सेमिस्टर संपतं. लक्षात घे, खूप डेडिकेटेडली सांगतोय मी. सो कॉलेजला सोमवार मंगळवार बुधवार कॉलेज कर, बाकीच्या 2 दिवस शनिवार रविवार तर सुट्टीचे, गुरुवार शुक्रवार सुट्टी मार. म्हणजे या 4 दिवस तुला फुल डेडिकेटेडली 8 तास अभ्यास काढता येईल. तुझा टायमिंगचा विषय मी सॉल्व्ह केला. आता राहिलं वेळापत्रक. वेळापत्रक कसं बनवायचं ते मी सांगतो. ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल का वापरायचंय तेही तुला सांगतो. लक्षात घे. आता जे दिवस कॉलेजमध्ये जातो 3 दिवस, त्या दिवशी मॅक्सिमम ट्राय कर 2 ते 3 तास तरी तुझा अभ्यास झाला पाहिजे. एकतर सकाळी सकाळी लवकर उठून कॉलेजला जाण्याच्या 1 तास आधी आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर 1 तास झोपण्याच्या आधी, हे 2-2.5 तास जरी अभ्यास केला कॉलेज डेज मध्ये, इट इज ओके. पण जे 4 दिवस आपल्याकडे आपण डायरेक्ट फ्री आहे, सुट्टी आहे, ते 4 दिवस एकदम सिरियसली घे. लक्षात घे. आता ज्या दिवशी फुल डे सुट्टी घेतली 4 दिवस, कसा शेड्यूल टाकायचा लक्षात घे. सकाळी तू डायरेक्ट 5 वाजता उठ, सकाळी 5 ते 9 हा जो टाइम आहे, याच्यामध्ये सगळे जे क्रिटिकलचे टफ सब्जेक्ट आहे ते आपल्याला घ्यायचे. टफ क्रिटिकल सब्जेक्ट, गोल्डनचे सब्जेक्ट हे तुला घ्यायचे. जे असतील ते, कुठलेही असतील ते इथेच घ्यायचे. सकाळी का? कारण पहाटेचा टाइम हा सगळ्यात भारी असतो. आपण झोपून उठलेलं असतो, डोकं शांत असतं, डिस्टर्ब करायला कोणी नसतं. 5 ते 9 मध्ये सगळ्यात टफ विषय घे. आता 9 ते 11 मध्ये काय आलं, जनरली तुझी तयारी वगैरे झाली, आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, हे सगळं झालं. ओके, हा फेल टाइम गेला. आता 11 ते तुला 2 मध्ये पुन्हा मिड लेवलचे सब्जेक्ट घ्यायचे. मिड लेवल जे खूप टफ नाहीये पण थोडे सोपे आहे. ओके, इथे कव्हर करायचे. नंतर 2 ते 4:30 पर्यंत तुला पुन्हा जेवण झालं, जेवणानंतर एक चांगली झोप घे. इकडे पुन्हा झोप का घ्यायची? कारण इथे तू पहाटे उठलाय, थकलेला आहे, त्यामुळे जेवण कर, थोडी झोप घे आणि 4:30-5 पर्यंत
चहा वगैरे घेऊन किंवा मठ्ठा वगैरे घेऊन, सध्या गरमीचे दिवस आहे, जे तुला पॉसिबल आहे ते करून 4:30ला किंवा 5ला अभ्यासाला बस, संध्याकाळी 6:30 पर्यंत. हा पुन्हा आपला स्टडी टाइम आला. इथे काय करायचं, रेग्युलरचे विषय घे, रेग्युलर 2 तास रेग्युलरचे विषय पण आपल्याला करायचे ना, तरच पुढे जाशील, लक्षात घ्या आता. आणि त्याच्यानंतर 6:30 ते रात्री 9 पर्यंत पुन्हा तुझा फ्री टाइम आहे. इथे तू काही करू शकतो, तुला काय काम करायचं, कुठे काम असतील, घरचे काम आहे, फिरायला जायचंय, कॉल करायचे, कुणाला भेटायचं, सगळं इथे आलं. आणि रात्री 9 ते 10 मध्ये आपल्याला झोपण्याच्या आधी रिव्हिजन करायची. आणि 10 वाजता तर तुला काय करायचं, झोपायचंय. आता शेड्यूल बघ, एवढा तर तू मॅनेज करू शकतो. याच्यात असं पण नाहीये का तुला 24 तास अभ्यास सांगितलाय, अभ्यास पण सांगितला, तुला फ्री टाइम पण दिला आणि तुला शिवाय अभ्यासाचा टाइम पण दिलाय. इथे 4 तास अभ्यास झाला क्रिटिकलचा, सगळ्यात महत्वाचा. इथे 2 तास अभ्यास झाला सोप्या विषयांचा. आणि त्याच्यानंतर इथे पुन्हा आपण 2 तास अभ्यास केला रेग्युलरच्या सब्जेक्टचा आणि संपला अभ्यास. किती तास झाला, 4 आणि 2 6 आणि 2 8, 8च तास अभ्यास करतो. संध्याकाळी 1 तास रिव्हिजन आहे तुझी, संपलं ना. 4 तास क्रिटिकल, 2 तास सोपे विषय, पुन्हा हा 2 तास रेग्युलरचे विषय. आणि या जेवढं वाचलंय 8 तासात, त्या 8 तासाची इथे रिव्हिजन. 8+1 ही स्ट्रॅटर्जी फॉलो कर. 100% मी लिहून देऊ शकतो. तुला काहीच येत नाही, काही म्हणजे काहीच येत नाही, इंजिनिअरिंग तुला भीती वाटते, सोडावी वाटते, तरी तू वेडा असशील तरी तू पास होशील, एवढी माझी तुला 100% गॅरंटी. कारण मी जे सांगतो त्या 100% कितीतरी पोरांना रिझल्ट देऊनच तुला सांगतोय. फॉलो कर. लागली डाऊट आला मला विचार, पुन्हा व्हिडिओ बघ, पण हेच फॉलो कर. बाकी कोणी काय सांगितलं सोडून दे सगळं, हे फॉलो कर. 100% तुझे क्रिटिकल किती असतो तू क्लिअरच होशील. क्लिअर. आणि राहिलं ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल, तर ऑथेंटिकेटेड स्टडी मटेरियल वापर जे आपल्या युनिव्हर्सिटीने नॉर्मने दिलंय. म्हणजे टेक्स्टबुक वापरू शकतो किंवा क्लासेसच्या कॉलेजच्या टीचरने दिलं ते वापरू शकतो, किंवा पर्पल ॲट ऍप्लिकेशन सारखे सबस्क्रिप्शन आहे त्याच्यावर युनिव्हर्सिटीला जे अपेक्षित आहे तेच सोल्युशन दिलेले आहे, त्या प्रकारचं स्टडी मटेरियल वापरू शकतो, जेणेकरून तुझे विषय मध्ये तू जे अभ्यास केला तेच पेपर लिहिले तर फुल मार्क पडतील. कारण जनरल बाहेरचा आपण युट्यूब करून जे लिहितो त्याला 5 पैकी बरोबर असून पण 5 मार्क नाही भेटत, 2च मार्क पडतात. पण हे मी 3 ऑप्शन सांगितले. इथलं एक तर पर्पल ॲटचं सबस्क्रिप्शन आलं, कॉलेज टीचरने जे शिकवलं ते आलं, किंवा टेक्स्टबुक आलं. इथलं जे आहे तसंच लिहिलं, 5 पैकी 5 मार्क पडतील. कारण हे युनिव्हर्सिटीच्या नॉर्म नुसार बनवलेलं ऑफर्डेबल आणि एकदम स्पेसिफिक स्टडी मटेरियल, याचाच वापर कर. 100% गॅरंटेड तू ऑल क्लिअर होशील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा. या पद्धतीने अभ्यास कर, इंजिनिअरिंग मधले क्रिटिकल कायमचे निघून जातील. बेस्ट ऑफ लक.